नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पुन्हा तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर तुम्ही माझ्या शेजारी हे इतकं सारं सामान बघू शकता. तर आयडिया आलीच असेल तुम्हाला की कुणी पाठवलं असेल, तर मम्मीनेच पाठवलं. आता तिला समजलं ना की इथल्या इथं पटकन जातं पार्सल, तर काही ना काहीतरी बनवून आता पाठवतच राहते. तर चला बघूयात. आता मी तर खूप एक्सायटेड आहे की काय काय तिने पाठवलं. तर चला बघूयात. तर हे मी म्हणजे हे सगळं मम्मीनं पोत्यातून पाठवलं होतं. तर मी आता पूर्ण ते उघडतो आणि चला बघूयात काय काय पाठवलंय. तर हे ना खरडा पाठवलाय. माझी मावशी आली होती 2 नंबरची. तर ती येताना घेऊन आली होती. मग म्हणजे मम्मीकडे आली होती. तर मम्मीनं तेच मग इकडं पार्सल पाठवलं. तर हा खरडा पाठवलाय आणि ही ना आंबाड्याची भाजी पाठवली. म्हणजे माझी मावशी छान करते तिकडे. म्हणजे गावाकडचं चव वेगळीच असते, रानातली भाजी आणि हे. तर आंबाड्याची भाजी पण पाठवली आणि हे काही खराब होत नाही, त्यामुळे आता 2-3 दिवस मस्त गरम करून खात राहीन. आणि तर तुम्ही बघू शकताय शेंगदाण्याच्या पोळ्या सुद्धा करून पाठवल्यात मम्मीनं. काय आता कसं झालं माहितीये का, एकतर इतकं खायला म्हणजे जवळ असल्यामुळे मम्मी काय तर पाठवत राहते आणि मला ह्यावेळेस काय खाणंच होईना झालंय. आणि आणायचा टाइम काय होत होतं की असं वाटत होतं की कोणी काहीतरी द्यावं, आणि खरं त्यावेळेला लईच लांब होतं, त्यामुळे तेव्हा काय भेटलंच नाही मम्मीच्या हातचं. आणि ह्यावेळी अरे काय बाळ काय खाऊ देत. चक्कल्या मला वासानच कसं बघू शकता एवढ्या सगळ्या चपला. तर इतक्या साऱ्या कॅरी बॅगा फाटलेल्या मम्मीनं, कारण की म्हणली पाऊस आहे तर खराब नको व्हायला. प्रत्येक गोष्टीला मम्मीने म्हणजे मी मी खरं सांगते, मी सगळं थोडं पहिलाच उघडून बघितलंय. आता तुमच्या समोर पुन्हा उघडायला लागलोय, कारण खूप एक्साइटमेंट झाली होती. तर प्रत्येक गोष्टीला 3-4 तरी कॅरी बॅगा होत्याच, म्हणजे भिजू नये, खराब होऊ नये, सांडू नये म्हणून. तर हे काय पापड्या वगैरे, कुरड्या, पापड्या आणि शाबूचे सांडगे, थोडे उडदाचे पापड, असं सगळं काय काय दिलंय. मागच्या वेळी पण येताना दिलं होतं, मग ते थोडे संपत आले, मग त्यामुळे हे आणि थोडं दिले. हे आमच्या ना सायलीला सवय आहे कॅरी बॅगा. ती ना असं म्हणजे मला पण आहे सवय, पण तिला जास्त सवय. तिने इतक्या साऱ्या कॅरी बॅगांच्या पिशव्या गोळा करून ठेवल्यात. मला वाटतं ह्या सगळ्या त्यातल्याच आहेत. तर हे आहे चटणी. थोडंफार मी जे खायचंय फक्त ते उघडलं होतं, बाकीचं हे उघडाय नव्हतं. तर ही ना चटणी दिली मम्मीनं, कारण ना मम्मीची चटणी ना जास्तच तिखट झाले, म्हणून मम्मीला म्हटलं मला थोडे तिखट खाऊ वाटते, मग मम्मीनं चटणी पाठवली. तर ही मम्मीची चटणी ना मला वाटतं एखादा चमचा टाकला तरी आम्हाला भरपूर होते. हाडू काय तर तुम्ही बघू शकताय, ही एक कॅरी बॅग, ही दुसरी कॅरी बॅग, ही तिसरी कॅरी बॅग, आणि हे ढक्कनला आणि घातलीच आहे. ढक्कनला आणि एक कॅरी बॅग घातली. तर हे इतकं सारं तूप पाठवलंय. घरी बनवलेलं तूप आहे, तर आपलं गावरान तूप. तर मला नाही आवडत ते तूप, हिच्या आणि याच्या पप्पाला आवडतं. पण असं म्हणतात की प्रेग्नेन्सीमध्ये तूप खावं, नॉर्मल डिलिव्हरीसाठी चांगलं असतं. मी आणायच्या टाइमला ना
मला वाटतं रोज संध्याकाळी गरम म्हणजे अर्धी वाटी कोमट पाणी घ्यायचं, त्यात 1 चमचा तूप टाकून पीत होतो आणायच्या टाइमला. यावेळी वास पण घेऊ वाटत नाही. आता इतकं सारं तूप पण पाठायलंय. तर तुम्ही बघू शकता डिंकाचे लाडू. तर आणायच्या टाइमला काय झालं होतं, म्हणजे मम्मीला नव्हतं जमलं करून पाठवायला, कारण मी तेव्हा होतो म्हणजे राजस्थानमध्ये होतो तेव्हा. मग या पार्सल म्हणजे हे कसं आता मम्मी डायरेक्ट ट्रॅव्हल्समध्ये टाकते, तर संध्याकाळी टाकलं सकाळी येतं, म्हणजे खराब होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. पण तेव्हा तिकडं काय होतं की असं तर ट्रॅव्हल्स तर नव्हत्याच जात, मग पोस्टाने पाठवायला लागायचं. पोस्टाने मला वाटतं 8-8, 15-15 दिवस लागायचे. मग कसं येऊपर्यंत खराब होण्याची शक्यता जास्त असायची. त्यामुळे मग मम्मी काय करायची, मम्मीनं माझ्या म्हणजे 9वा महिना लागल्यावर काय केलेलं मम्मीनं, मी माझ्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं, काय केलेलं डिंकाच्या लाडूचं सगळं सामान म्हणजे जितकं लागतं जे काही सामान आहे योग्य प्रमाणात सगळं पाठवून दिलं होतं. मग हे अनुपला सांगितलं असं कर, आणि रेसिपी सांगल तसं मग अनुपने मला डिंकाचे लाडू केले होते आणायच्या टाइम. म्हणजे म्हणतात डिलिव्हरी नंतर खावे, पण ह्यावेळी मम्मीने आधीच दिले. तर बऱ्याचच्या वेळेला नाही, म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर परत मम्मी पाठवालच. गजरा तर पप्पा मला म्हटलेले आणायचं, तर म्हणजे उद्या शाळेत पालखी आहे ना आषाढी एकादशी निमित्त, तर पप्पा म्हटले आणण्यासाठी मी गजरा पाठवतो, आणि त्याने खरंच पाठवला. मला वाटलं नाही राहायचं, पण तुम्ही बघू शकता खूप छान राहिलाय गजरा. मला वास नाही आवडत. मला काय माहिती का आपण गजरा घातला किंवा गजऱ्याच्या वासाने ना मला गरगरायला लागतं. काय सगळे वेगळेच तर डोळे वेगळेच लागते त्या ह्या बॅगेत. आता काय, तर हे सगळं ना पोत्यामध्ये होतं सामान. आता हे पकडूया आपण. तर भाड्याने खूप सारा पाठवला मला. बघ ह्यावेळी असं मला हे सगळ्या गोष्टी खूप आवडायच्या पहिला, काय आता नाही, वास नाही सहन होत. भाडंग मी नाही खाल्लं तरी आणायला. तर हे मला आवडतात केळीचे चिप्सचे 2, 3 एवढे सारे पॅकेट पाठव. आणायला तर लयच आवडतं. आणाय बघितले ना बस हेच खाय, दुसरं काय खाणारच नाही. काजू बदाम सुद्धा पाठवले, मागच्या वेळी पण पाठवलेले, त्यावेळी परत पाठवले. तर हे आता मी काही खोलत बसत नाही. ह्यात ना बापरे भयानक पॅकिंग केलं पप्पाने. तर हे डाळीचं पीठ, बेसन पीठ. तर ही चवळी मागच्या वेळी पण पाठवली होती, लाल चवळी. तर ना ह्यातलं मला थोडं सामान अक्षयला पण द्यायचंय, कारण आता
तो रूमवर राहतो आणि म्हणजे असं जेवण ते बनवून खातात ना, तर त्यामुळे त्याला पण थोडं सामान द्यायचं. तर हे ना आपला वाळलेला वरण असतो ना त्याची भरडून आहे. ह्याचे आमटे छान होते म्हणतात. मला आवडतं. आणि हे तांदूळ देते. आणि सगळ्यात महत्वाचं तर अनुपला आणि अक्षयला दोघांना मासा मटण जास्त आवडतं. मग मम्मीनं ना ते सुद्धा बनवून दिलेलं. आता ना ते म्हणजे गरम केलं आणि कारण की आता रात्री बनवून मम्मीने पाठवलेलं ना, तर ते मी आता गरम करून ठेवून दिलं. अक्षय आलाय, तर मी ब्लॉगमध्ये म्हणजे टाकतेच आता. सकाळीच अक्षय आलाय आणि तो येणार होता म्हणून मग मम्मी काय म्हटली, थोडं त्याला पण दे आणि थोडं तू पण घेशील. म्हणून मग दोघांसाठी एक साथच मम्मीने असं सगळं सामान पाठवलंय. तर मासा म्हणजे तळून फ्राय केलेला अक्षयला जास्त आवडतोय आणि अनुपला जास्त मटण आवडतंय. तर दोघांसाठी सगळं बनवून पाठवलेलं. मासे तर एवढे बनवून म्हणजे फ्राय करून पाठवले. मग मी आता फक्त सकाळी ना काय केलं, गरम करून दिलं. तर मासा, मटण आणि प्लस रस्सा पण बनवून पाठवलेला. तर मम्मीनं ना इतकं सारं केलं. म्हणजे केव्हा केलं काय मला समजेना झालं. एवढं तर मला पण नसतं जमलं. बघा ना, म्हणजे लांब असलं तरी एक म्हणतात ना ते लेकासाठी म्हणा किंवा लेकीसाठी आई किती करत राहते ना. तर हे होतं माझ्या मम्मीचं. तर मम्मी सारखी म्हणते काय, मला तुला हे करून घालायचंय, ते करून घालायचंय. पण इकडे असल्यामुळे असं थोडासा प्रॉब्लेम येतो. पण मम्मी ना काहीच कमी करत नाही. असं थोडं वरचेवर करतेच काही तर. तर ती माझ्या मम्मीची माया. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे.